अशी चर्चा फक्त आमचे जे सहकारी आहेत शिवसेनेचे त्यांनीच अशा प्रकारच्या अफवा उठवलेल्या आहेत। असं काही आज मी कुठल्याही पक्षात असा प्रवेश करणार नाही, असं काही नाहीये। मंगेदादांनी अशा पद्धतीने कुठलेही म्हणजे कमेंटमेंट बी केलं नाही। ठराविक आता जे नवीन आलेले आहेत त्यांच्याकडनं त्यांनी मागे जी परिस्थिती होती जी उभाठामध्ये होती तीच परिस्थिती शिवसेनेत पण करण्याचा त्यांचाच प्रयत्न आहे। भविष्यामध्ये जर भाजपांकडनं ऑफर आली तर आपली काय भूमिका राहील? भविष्यात विचार करू। खरं तर या ठिकाणी उपसभापती म्हणून आपली वर्णी लागलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया असेल? सर्वप्रथम मी आमदार या तालुक्याचे लाडके आमदार मंगेदादा चव्हाण यांनी जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले त्यांचे आभार मानतो। कारण की उपसभापतीसाठी भरपूर लोक इच्छुक होते पण मंगेदादांनी दिलेला शब्द पाळला, त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो। ओके, खरं तर आपल्याला उपसभापती पदी लागल्यामुळे कुठेतरी भविष्यात म्हणा किंवा येत्या काळांमध्ये आपण भाजप प्रवेश करणार आहात अशा प्रकारची दबकी आवाजात चर्चा आहे। अशी चर्चा फक्त आमचे जे सहकारी आहेत शिवसेनेचे त्यांनीच अशा प्रकारच्या अफवा उठवलेल्या आहेत। असं काही आज मी कुठल्याही पक्षात असा प्रवेश करणार नाही, असं काही नाहीये। मंगेदादांनी अशा पद्धतीने कुठलेही म्हणजे कमेंटमेंट बी केलं नाही, त्यांनी एक विश्वास दाखवला, त्याच्याबरोबर त्यांचे आभार मानतो। पण त्यांनी जी अफवा पसरवली ही फक्त आमच्या सहकाऱ्यांनी म्हणजे पसरवली आहे, असं कुठलाही प्रवेश करणार नाही। खरं तर पक्षातील कार्यकर्त्यांकडनं म्हणा किंवा पदाधिकाऱ्यांकडनं म्हणा आपल्याकडे म्हणजे अविश्वास दाखवण्यात येतोय आपल्यावरती। 100% ठराविक आता जे नवीन आलेले आहेत त्यांच्याकडनं त्यांनी मागे जी परिस्थिती होती जी उभाठामध्ये होती तीच परिस्थिती शिवसेनेत पण करण्याचा त्यांचाच प्रयत्न आहे। जशी उभाठा संपवली तर शिवसेना संपवण्याचा त्यांचा घाट चालू आहे, असं काही होणार नाही। ओके, खरं तर घुसमट होते आपली? नाही, घुसमट नाही म्हणता येणार त्याला। आम्ही शिवसैनिक आहेत, लढू, कार्य करू। खरं तर भविष्यामध्ये जर भाजपांकडनं ऑफर आली तर आपली काय भूमिका राहील? भविष्यात विचार करू।